होळीच्या रात्री गुपचूप करा नारळाचा उपाय, क्षणात होईल दुःख दारिद्र्य दूर। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये। होळी म्हणजे रंगाचा सण। होळी या सणाला हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे। यंदा होलिका 24 मार्च रोजी होणार आहे। हा दिवस रविवारी येत आहे, तर सोमवारी 25 मार्च रोजी धुलीवंदन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येणार आहे। होळीच्या सणाच्या आधीच होलिकाष्टक असते। या काळात कोणतेही महत्त्वाचे तसेच शुभकार्य केले जात नाही। मात्र होळीचा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। या दिवशी तुम्ही कोणताही उपाय करू शकता। त्यात नारळाचा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो। फाल्गुन महिन्यात येणारी पौर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते। महाराष्ट्रासह देशभरात होळीसह मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जाते। होळीच्या दिवशी काही तांत्रिक उपाय देखील केले जातात। अशाच एका उपायाविषयी आम्ही आपल्यासाठी माहिती घेऊन आले आहोत। तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि घरात पैसा टिकत नसेल, तर होळीच्या दिवशी केले जाणाऱ्या उपायाविषयी धर्मशास्त्रात माहिती देण्यात आली आहे। काही उपाय हे विशिष्ट तिथीला केल्यास त्याचे उत्तम फळ मिळते असेही सांगण्यात आले आहे। होळीच्या रात्री गुपचूप करा हा उपाय। तुम्हाला दुःख दारिद्र्यापासून स्वतःची तसेच आपल्या कुटुंबियाची सुटका करायची असेल, तर तुम्ही होळीच्या रात्री हा उपाय करू शकता। होळी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। मात्र हा उपाय करताना अत्यंत गोपनीयता पाळावी, जेणेकरून तुमच्यावर माता महालक्ष्मी नाराज होणार नाही। 1 रुपया आणि नारळ। होळीच्या दिवशी होलिका दहन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। त्यासाठी 1 रुपयाचे नाणे आणि नारळ गरजेचे आहे। हा उपाय तुम्हाला तुमच्या घराजवळ पेटणाऱ्या होळीजवळच करायचा आहे। नारळाची शेंडी काढू नका। होळीच्या रात्री उपाय करताना 1 रुपयाचे नाणे घ्या, ते पाण्याने स्वच्छ करून घ्या। तसेच 1 नारळ घ्या, त्याची शेंडी काढू नका। घराजवळ होलिका दहन झाल्यानंतर हा उपाय करायचा आहे। उपाय करण्यापूर्वी होळीची विधिवत पूजा करावी। नंतर होळीला नैवेद्य दाखवावा। नंतर घरी यावे। नारळावर ठेवा 1 रुपयाचे नाणे। होळीची पूजा करून घरी या। नारळावर 1 रुपयाचे नाणे ठेवा। त्यानंतर नारळ हातात घेऊन घराच्या मुख्य दरवाजासमोर उभे राहा। नारळ आपल्या घरावरून 7 वेळा ओवाळून घ्या। नंतर नारळ गुपचूप घराजवळ पेटलेल्या होळीत टाकून द्या। वाईट विचार आणू नका। होळीच्या दिवशी हा उपाय करताना मन स्वच्छ ठेवा। मनात कोणताही वाईट विचार आणू नका। हा उपाय केल्याने तुमच्या मागील इडापिडा दूर होईल। तुमचे दुःख दारिद्र्य क्षणात दूर होईल असे सांगितले जाते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।